पाईपलाईन केली मुतारीचं पाणी जाण्यासाठी. इकडं बघा, इकडून अशी इकडं मुतारीचं पाणी जाण्यासाठी 5 इंचीची पाईपलाईन केली बघा. मध्ये माती वाढण्यासाठी ती माती पाऊस काळ्यात पावसाचं पाणी किंवा मुतारीचं पाणी जाण्यासाठी. हा मुतारीचं पाणी तिथे येणार, त्या पाईपातून पाणी तिकडं आपल्याला अजून पुन्हा घाण पाण्याचं हौद बनवायचं आहे. ते पाणी उपसून शेतीला चाललं, पण वायाला जाण्या बात नाही. नुसतं बघत राहा काय 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 सिस्टीम मिस्टीम आहे ही बघत राहा नुसतं. गावानेला आहे ना अजून लय भारी सिस्टीम केल्याची, मला बघायला भेटन पण टाइम आहे. नुसतं हिडीव फक्त वाट बघत राहायची हिडीवची सिस्टीम. हरियाणा पंजाब मध्ये ही सिस्टीम आहे का, ही सिस्टीम करायची आपल्याला. नुसतं बघत राहायचं. झाली संपूर्ण बुजून बिजून. इकडं अशी हितपर्यंत. आता ह्याच्यावर पाणी मारून घ्यावं लागेल म्हणजे निबार होईल पटकन. इकडे दिलं आपल्या गिनीगोलात पाणी, हिथं आपल्याला एक हौद बनवून घ्यायचा आहे. ही पण पाणी बोगस गेलं नाही पाहिजे, हौद बनवून बांधून बिंदून घ्यायचा आणि ह्या हौदातलं पाणी चाललं आपल्या शेताला. आज असा मस्त छान कोबा धुवून घेतलेला आहे. व्हिडिओ काढायला काही कुणीच नव्हतं. इकडं बघा छान मस्त असं धुवून घेतलं. या इकडं बघा संध्याकाळची वेळ झाली. कसं काय वाटते. चला अजून भांडे 2-4 राहिलेत. मुलांचे डब्बं ही शाळेतले आलेले. कसं काय झाले वातावरण बघा. मस्त असा छान दिवस मावळा गेलाय. गायांचं काय चाललंय हो का, आता शेण बिणं टाकून बिकून झालेत, अजून पाणी दावायच्या राहिल्यात. बघाय चालूया. बघा त्यात माझ्याकडे मी आले गोठ्यात की लगेच बघाय चालू. शेण आत्ताच टाकून गेलते तर एक पौ पाडला इथं बघा. बाकीचे समजे टाकून गेले ना. आज ही पाईपलाईनचा राडा होता बघा आपला. ही अशी पाईपलाईन खांदली या उभी. 5 इंचीची पाईपलाईन करून टाकली. कसं पाऊस काळ्यात परत आपल्याला ह्याच्यामध्ये कोबा करून घ्यायचा आहे. पलीकडल्या साईडने ही काढली इकडं जाईन, पण ही काढल्या साईडने आपल्याला कोबा करून घ्यायचा आहे. म्हणजे समधीकडेच घ्यायचा आहे, पण हे काढल्या साईडचं पाणी त्या पाईपामध्ये जाईन. त्याच्यामुळे ही पाईपलाईन करून घेतलेली आज. पूर्ण दिवसभर जाते या. काय सांगता, येरुब वैताग येतो. एवढे गुरं सांभाळायचे आणि एवढं सांभाळायचं काय सोपं नाही. आणि त्यात दोनच माणसं आहेत. आपल्याला काम करू लागाय तिसरं माणूस कुणीच नाही. दोघांनी लय अवघड आहे. दोघांनी कुठं कुठं आपदावान कुठं पळावा हेच कळा नाही. समधीकडं पळायचंच आहे नुसतं. हे करा ती करा, हे राहिले ते राहिले. अजून पाणी दावायच्या तर खुराक बिराक समजा कुठे बरोबरच असतं समजा झाले या. आता फक्त राहिले पाणी दावायचं. पाणी दावलं की धारेला बसायचं या. इरब करा लय अवघड आहे लय. जाऊ द्या चला, असा नका अवघड विचार नाही करायचा. पण काय होतं या कुठंतरी नफा होतोय असं म्हणायचं. परवडते चांगल्यापैकी आता, त्याच्यामुळं काही वाटत नाही. नाही परवडल्यावर कुणीच इतकं कष्ट करू शकत नाही. ह्याच्यामध्ये भरपूर असं कष्ट या, पण परवडते आपल्याला. परवडते म्हणून आपण कष्ट करतो आणि करीत राहायचं. कसं असतं शेतकऱ्याला शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी केल्याशिवाय मार्ग नाही. हीच करावं न भागच आहे ह्या. बघा कोंबड्यांचं कसं गव्हाणीत किडू मुंगी कुटीमध्ये काही किडकुडे बिडकुडे काही पण गावतं. त्याच्यामुळे हो का गव्हाणीत आज जरा कुटी जास्त उरली. पाणी पिल्यावर खातेत, पाणी पाजून घेऊ मग खातेत, नाहीतर मग सकाळी खातेत राहिलेली, काय अडचण नाही. बघा कसं काय चाललंय कोंबड्यांचं. आणि बुशापाशी गेलेत. हे काढल्यांनी खाल्ली संपूर्ण. बुशापाशी गेलेत कोंबड्या. चला धावते तुम्हाला. इथं आपले खुराक टाकलेले आहे का, हळू त्यांना वेळ पाडते तर बुशाच्या गोण्यांना वेळ पाडले तर हो का
खायचं काम चाललं. इतकं बेकार कोंबड्याचे जाते ना, इतका वैताग आणलाय ना ह्यांनी, लय वैताग. पहिला आता ही मुक्त गोठा झाला ना, खड आज येतो म्हणले ते मुक्त गोठ्यावाले खड, तरी आले नाही. तर लय अवघड आहे, काय सांगावं. हाय ते बरं या, पैसे देऊन चोर व्हायची बारी या. चला आता काही इलाज नाही. आता चला कोंबड्याच्या जाळीकडं. अंडे बिंडे किती आहेत काय बघू आता, किती घातलेत काय काय माहिती. एक कोंबडी खुडकी झाली वाटतं. इकडे बघा, 6 अंडे 6. आज काय लय अंडे नाहीत निघले, 6च निघले. तर बघा हे आपलं कडीपत्त्याचं झाड आहे. बघा हे केवढं झालंय कडीपत्त्याचं झाड. चला दावते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला. बघा हे कडीपत्त्याचं झाड आहे, केवढं झालंय बघा. हे कडीपत्त्याचं झाड, त्याला ड्रीप आहे या. संपूर्ण झाडांना ड्रीप आहे. हे आंब्याचं झाड आहे, आता तूर लागणच आंब्याला. संपूर्ण झाडांना ड्रीप आहे. मी आलते कडीपत्ता घेण्यासाठी, परत काय होतं संध्याकाळचं नाही लक्षात राहत, मग संध्याकाळचं तोडू नाही वाटत. त्याच्यामुळं आत्ताच म्हणलं चला आपलं निहून ठेवावा कडीपत्ता. छान मस्त असा कडीपत्ता या. बघा असा घेतलाय कडीपत्ता तोडून. आणि कडीपत्त्याचं काय आहे, मस्त असं तेल होता, पण आपल्याला टायमिंग नसतो काढायला, वेळ नाही. कडीपत्त्याचे भरपूर असं काही पण आहे ना, आपल्याला बनवायला टायमिंग नसतो. त्याच्यामुळं काय आपण असे पूर्ण असं झाडांना ड्रीप केलेले. त्या कडपासून ड्रीप आहे, अरे इकडं इकडपर्यंत इकडं लांबवर ड्रीप आहे असं झाडांना. चला आता चहा पिऊ एकदा. चहा प्यायला म्हणजे मग कामाला जरा उल्हास येतो, मग काम करू वाटतं जरा पटापटा. आज आहे सोमवार, उपवास आहे. कालचा रविवार, आजचा सोमवार. काय ह्या उपवासांनी तर नकोच केलं या. जाऊ दे चला, आपल्याला आवड या म्हणून धरतो. तर आवड नसते तर कशाला धरलं असतं.